सेटअप इन टॅली सॉफ्टवेअर पार्ट 3. मित्रांनो, पहिल्या लेक्चरमध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये अकाउंटिंग कॉन्सेप्ट, गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग आणि पार्ट 2 मध्ये डिफरंट टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन वाउचर्स आणि रिपोर्ट सेटअप. मित्रांनो, कुठचंही अकाउंटिंग सॉफ्टवेअर बनवायचं असेल ना तर त्यांना मास्टर सेटअप, ट्रान्झॅक्शन सेटअप आणि रिपोर्ट सेटअप हे 3 सेटअप महत्त्वाचे असतात. मित्रांनो, लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की लेक्चर पूर्ण ऐका. जर तुम्ही लेक्चर पूर्ण ऐकाल ना तर तुम्हाला हे जे मास्टर सेटअप, ट्रान्झॅक्शन सेटअप, हे रिपोर्ट सेटअप हे काय असतं ना हे तुम्हाला माहिती पडेल. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडला तर प्लीज प्रेस दी बेल आयकॉन आणि सबस्क्राईब माय चॅनल. आणि जर तुम्हाला आवडला हा लेक्चर तर तुम्ही मित्रांना पण फॉरवर्ड करा. तर चला सुरुवात करूया. अकाउंटिंग कॉन्सेप्ट सेटअप इन टॅली सॉफ्टवेअर पार्ट 3. मित्रांनो, टॅली जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा ही स्क्रीनवर हा मेसेज येतो बघा. इथे मी प्रॅक्टिकल लाईव्ह सेक्शन आज घेतोय जेणेकरून तुम्हाला समजेल की बाबा टॅलीमध्ये ॲक्च्युअल कसं होतं. ओके, तर चला सुरुवात करूया. पहिलं आहे सिलेक्ट कंपनी. ज्यावेळी तुम्ही सिलेक्ट कंपनी प्रेस कराल तर तुम्हाला स्क्रीनवर डी टॅली डेटा या फोल्डरमध्ये ABSC कंपनी आणि MNC कंपनी ह्या 2 कंपनीचा डेटा तुम्हाला दिसेल. ह्याचा अर्थ जेवढ्या काय कंपनी ह्या फोल्डरमध्ये असतील त्या सर्व तुम्हाला दिसतील. आता मी इथे एक कंपनी ओपन करते, ABCN कंपनी. ओके, हा माझा पहिला कमांड झाला सिलेक्ट कंपनीचा. बरं, आता दुसरा कमांड, हे सिलेक्ट कंपनीचा झाला. आता दुसरा कमांड आहे की बाबा जेव्हा लॉग इन ॲज रिमोट युजर, जेव्हा तुम्ही लायसन्स सॉफ्टवेअर परचेस करता ना त्यावेळी तुम्हाला टॅली तुम्हाला हे प्रोव्हाइड करता, tally.net ID आणि tally.net पासवर्ड. म्हणजे तुम्ही कुठच्याही बॉम्बेला आहात आणि तुम्हाला बँगलोरवरून अकाउंटिंग एंट्री पास करायची आहे तर हे याच्यात ना तुम्ही ह्या tally.net ID आणि पासवर्डमधून अकाउंटिंग एंट्री बुक करू शकता. बरोबर. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे क्रिएट कंपनी. मित्रांनो, फार महत्त्वाचं आहे. ह्याला सर्वात मास्टर सेटअप म्हटलं जातं की म्हणजे मेन बेस, मेन पाया बोलतात ना. कुठचंही झाड लावायचं असेल ना तर पाया फार महत्त्वाचा असतो. जर पाया महत्त्वाचा असेल ना तर तुम्हाला त्याचे जे फळं आहे ना चांगली येतात. म्हणून पाया जेवढा चांगला कराल ना मजबूत, तेवढं तुम्हाला रिझल्ट खूप चांगले येईल. आता बघा, टॅली जेव्हा ओपन करतो तर पहिलं येतं की ही कंपनी जर तुम्ही क्रिएट केली तर कुठे स्टोअर होणार डेटा. ओके, आता मी कंपनी ओपन करतो आहे ABCD लिमिटेड. हा पत्ता टाकतोय, मुंबई. कंट्री टाकणे महत्त्वाचे आहे, स्टेट पण टाकणे फार महत्त्वाचं आहे कारण GST साठी हा फार महत्त्वाचा आहे. पिन नंबर, फोन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID, वेबसाईट. फायनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम. मित्रांनो, भारतामध्ये जर बिझनेस करायचं असेल ना तर नेहमी फायनान्शियल इयर 1 एप्रिलपासूनच सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. पण बिझनेस सुरू करण्याची जी तारीख आहे म्हणजे बुक्स बिगिनिंग फ्रॉम ही वेगवेगळी असू शकते. 1 मे असू शकते, 15 जून असू शकते, कुठच्याही तारीख पूर्ण फायनान्शियल मधली कुठची पण तारीख असू, ती तारीख तुम्हाला इथे टाकायची. समजा 1 मे 2020 तर ही तारीख आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो हा टॅली वॉल्ट पासवर्ड. मित्रांनो, हा स्वतः काही इन्सर्ट करू नका. IT डिपार्टमेंटची हेल्प घेऊनच टॅली वॉल्ट पासवर्ड टाका. कारण जर चुकीचं काही झालं ना तर तुमचा डेटा लॉस्ट होऊ शकतो. म्हणून टॅली वॉल्ट पासवर्ड तुम्ही स्किप करा. नंतर आहे सिक्युरिटी कंट्रोल. हा फार महत्त्वाचा भाग आहे. स्पेशली हा जो फीचर आहे हा IT डिपार्टमेंटसाठी आहे. IT डिपार्टमेंटनी याच्यामध्ये सेटअप करतात की बाबा ॲडमिन म्हणजे त्यांच्याकडे जो पासवर्ड राहतो, मग ज्युनियरला युजर राईट्स कसे दिले पाहिजे, सिनियर्सला कसे दिले पाहिजे, मॅनेजमेंट कोणा जर पाहिजे असेल तर काय राईट्स आहेत, तर हे राईट्स आहे. ओके, याच्यामध्ये नेम ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटर समजा मी टाकला ॲडमिन आणि मी पासवर्ड जो टाकतोय tally@123. हा एक मेसेज पण येतोय, पासवर्ड माझा स्ट्रेंथ चांगली आहे. आणि हा एक महत्त्वाचा मेसेज आला की फॉरगेटिंग युअर पासवर्ड विल रेंडर युअर डेटा इनॲक्सेसिबल. जर डेटा
चा पासवर्ड तुम्ही विसरला तर तुमचा डेटा जाऊ शकतो मित्रांनो. म्हणून सांगतो की पासवर्ड हे आय टी डिपार्टमेंटकडे असून दे ॲडमिनचे पासवर्ड, कारण ते बरोबर ठेवतात. त्यानंतर टॅली ऑडिट फीचर, येस आपल्या टॅली ऑडिट फीचर्स पाहिजे. डिसल ओपनिंग इन एज्युकेशनल नो, हा नोच असला असेल. नो करन्सी सिम्बॉल बा रिपो, ह्याच्यामध्ये हा जे रुपयाचं जे सेटअप आहे ना, हे इकडे टॅलीमध्ये दिलेलं आहे. हे बाय डिफॉल्ट आपल्या इंडियाची करन्सीचा साईन काय आहे, आय एन आर काय आहे, सिम्बॉल आपण ठेवतो का, सफिक्स म्हणजे पहिला. US डॉलर कसं लिहितो, US डॉलर 500, असं जे डॉलरचं जे साईन असतं ना ते साईन येतं असं. ओके. नंतर ॲड स्पेस बिटवीन अमाऊंट अँड सिम्बॉल, येस आपण ठेवतो. रुपीज 500 म्हणजे रुपीज RS फुल स्टॉप स्पेस आणि 500 असं लिहितं. शो अमाऊंट इन मिलियन, भारतामध्ये मिलियन अलाउड नाही. 1 मिलियन म्हणजे 10 लाख, भारतामध्ये लॅक्स करोड असं प्रेझेंटेशन न्यूमेरिकल ट्रान्झॅक्शनचं होतं. नंतर नंबर ऑफ डेसिमल 2च आहेत, म्हणजे 2, आणि ते 2च्या पुढचे डेसिमल आपण पैसेच बोलतो. म्हणजे 15 रुपये 50 पैसे, म्हणजे पैसे फुल स्टॉपपासून जे पुढचे ते पैशामध्ये. नंबर ऑफ डेसिमल प्लेस फॉर अमाऊंट इन वर्ड्स 2, बरोबर आहे. ओके मित्रांनो, खाली जे जे स्क्रीन दिसते ना बघा, हा टॅलीचा सिम्बॉल आहे. टॅली ERP9 आहे, सिरीज 6.0.1 आहे, आणि ते खाली एक मेसेज असतो की बाबा रिलीज 6.4 अवेलेबल आहे. मग आपण लगेच IT डिपार्टमेंटला सांगायचं की बा आपलं लायसन्स सॉफ्टवेअर आहे आणि ते आपण अपडेट करून घेऊया. इथे जर तुम्ही तुमचं लायसन्स सॉफ्टवेअर असेल ना तर इकडे लायसन्सचा नंबर येतो. आणि आता मी एज्युकेशनल मोड सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं आहे त्या टॅलीच्या वेबसाईटमधनं, म्हणजे शिकवण्यासाठी हे खूप चांगलं आहे. हे ODBC सर्व्हर आणि कंट्रोल एंड कॅल्क्युलेटरसाठी, बरोबर. तर ही आपण कंपनी क्रिएट केली. तर आता आपण क्रिएट कंपनी मध्ये काय काय असतं, नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर, पिन नंबर, मोबाईल नंबर, नंतर टेलिफोन नंबर, ईमेल, वेबसाईट, फायनान्शियल बिगिनिंग फ्रॉम आणि सिक्युरिटी कंट्रोल. ओके. आता मी हा पासवर्ड टाकतो आहे, ही कंपनी ओपन झाली. ओके. म्हणजे पहिले 3 ऑप्शन झाले, बॅकअप आणि रिस्टोर. मित्रांनो, बॅकअप रिस्टोर जर समजायचं असेल ना तर त्यासाठी IT डिपार्टमेंटची हेल्प लागते, आपण स्वतःहून काही ट्राय करायचं नाही. ओके. आता बॅकअप, तरी पण तुम्हाला मी हे दाखवतो आहे बॅकअपचं सेटअप. बघा, मी आता बॅकअप एंटर करतो. ज्यावेळी बॅकअप मी एंटर करतो त्यावेळी बघा की पहिला मेसेज आहे सोर्स, म्हणजे तुमचा डेटा कुठे स्टोअर आहे ओरिजिनल. ओके. आणि त्याच्या खाली येतं डेस्टिनेशन, तुम्हाला बॅकअप कुठे स्टोअर करायचं आहे ते बॅकअपची पाथ येते. ही आपण बदलू पण शकतो, ही पाथ आपण बदलू शकतो. एंटर केल्यानंतर इथे तो दाखवतोय की बाबा एवढ्या 3 कंपन्या आहेत त्या फोल्डरमध्ये, ह्या तुमच्या सोर्सचे. सर्वांचा बॅकअप पाहिजे का, तुम्ही एकाचा पण घेऊ शकता किंवा सर्वांचा पण घेऊ शकता किंवा दोघांचा पण घेऊ शकता. युजर डिसाईड करणार. ओके. मग मी सर्वांचे घेतो बॅकअप. घेतला, एंटर करणार आणि मला एक मेसेज येणार, जर कारण ऑलरेडी इथे बॅकअप आहे ना म्हणून मी इथे ओव्हरराईड बोलतो, येस बॅकअप झाला. बरं मित्रांनो, आता रिस्टोर बटन कशासाठी असतं की तुम्ही जे बॅकअप घेतलाय ना तो परत इन्स्टॉल करायचा आहे. तर बघा, रिस्टोर बॅकअप, तर डेस्टिनेशन की तुम्हाला बॅकअप कुठे रिइन्स्टॉल करायचं आहे, आणि सोर्स काय. ओके. म्हणजे उलट आहे बघा, इथे वरती काय होतं सोर्स आणि डेस्टिनेशन, आणि इथे खाली काय डेस्टिनेशन आणि सोर्स. म्हणजे डेस्टिनेशन की तुम्हाला कुठे ठेवायचं आहे आणि तुमचा सोर्स म्हणजे बॅकअप कुठे ठेवलेला आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. बघा, याच्यामध्ये सर्व त्या बॅकअपमध्ये एवढ्या कंपनी आहेत, त्यातली कुठची तुम्हाला एक घेऊ शकता, 2 घेऊ शकता, ती तुम्ही बॅकअप घेऊ शकता. ओके. फक्त ती कंपनी सिलेक्ट करायची आणि एंड केल्यानंतर मी आता येस करत नाही, नाहीतर ते बॅकअप रिस्टोर होईल. ओके. हा झाला रिस्टोरचा. आणि आता पुढे, आता सर्वात महत्त्वाचं मास्टर सेटअप. मित्रांनो, मास्टर सेटअपमध्ये क्रिएट कंपनी येतं, नंतर बॅकअप रिस्टोरचे सेटअप आले. आता त्यानंतर आहे अकाउंट्स ग्रुपिंग आणि लेजर. मित्रांनो, मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतोय, अकाउंटिंग कॉन्सेप्ट
टॅली सॉफ्टवेअर असून दे किंवा जगातलं कुठचंही सॉफ्टवेअर असून दे, त्यांना कॉन्सेप्ट समजत नाही. युजर जसं फीड करणार तसं ते आउटपुट देणार. म्हणजे जर तुम्ही गार्बेज फीड केलं ना तर गार्बेजच बाहेर येणार. म्हणून फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल दाखवतो. सिलेक्ट कंपनी आणि मी आता ही कंपनी केली ABC अँड कंपनी. आता मी एक लेजर क्रिएट करतो आहे कम्प्युटर. आता हा स्वतःहून फिक्स असेट सिलेक्ट करेल का? नाही मित्रांनो, युजरला डिसाईड करायचं. आता बघा मी काय करतोय, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सिलेक्ट केला, ऍक्सेप्ट झालं. पण मित्रांनो ऍक्सेप्ट झालं, कसं काय शक्य आहे? मित्रांनो मी तुम्हाला परत सांगितलं, अकाउंटिंग कॉन्सेप्ट कुठच्याही सॉफ्टवेअरला समजत नाही. युजरनी व्यवस्थित फीड करायचे असतात. ओके, ते असं अलाउड नाही आहे. तर मी आता ते जो केलेला आहे तो काढून टाकतोय. क्लिअर? तर पहिला आहे मेनू, अकाउंट इन्फॉर्मेशन. मित्रांनो बघा इथे ना रेड लाईट एक दिसते. टॅलीने एक चांगलं शॉर्टकट क्रिएट केलं आहे की त्यांना जर समजा तुम्हाला माऊस वापरायचा नसेल तर तुम्ही जे रेड हायलाईट झालेले जे अक्षर आहे ना, इथे ए आहे, इथे बी आहे, इथे ओ आहे, एन आहे, बी आहे, पी आहे, आर आहे, डी, हे प्रेस करा तर ते मेनू ओपन होतील. ओके, ह्याला मेनू म्हणतात. ओके, अकाउंट इन्फॉर्मेशन हा तुमचा मेन मेनू, सब मेनू आणि ह्याच्यामध्ये अजून एक मेनू आहे. ओके, आता पहिला आहे जो हे बघा इथे मी स्क्रीनवर दाखवलाय. गेटवे ऑफ टॅली जेव्हा ओपन कराल तेव्हा तुम्हाला ही स्क्रीन येते. त्यामध्ये मास्टर, ट्रान्झॅक्शन, युटिलिटी, रिपोर्ट हे 4 मेनू येतात. आणि मास्टर्समध्ये अकाउंट इन्फॉर्मेशन आणि इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही टॅलीमध्ये अकाउंट्स पण ठेवता आणि इन्व्हेंटरी पण ठेवत असाल ना तेव्हा ते ऑप्शन येतं. जर इन्व्हेंटरी नसेल ना तर इथे इन्व्हेंटरी दिसत नाही. ट्रान्झॅक्शनमध्ये अकाउंटिंग वाउचर आणि इन्व्हेंटरी वाउचर. युटिलिटी जर तुम्हाला इम्पोर्ट डेटा दुसऱ्या एका एक्सेल फाईलमध्ये करायचा आहे जे टॅलीमध्ये स्टोअर करते ते इम्पोर्ट अपडेट. नंतर बँकिंगचं पण आहे. आणि रिपोर्ट्स की बाबा तुम्ही मास्टर सेटअप अपडेट केलं, ट्रान्झॅक्शन सेटअप अपडेट केलं तर रिपोर्ट्स कसे दिसतील ते. तर चला आपण आज काय शिकणार आज, मास्टर सेटअप. ओके, हे आपलं अकाउंट इन्फॉर्मेशन. ग्रुप, आता ग्रुपमध्ये काय काय आहेत, क्रिएट आहे, डिस्प्ले आहे, अल्टर आहे, मल्टिपल ग्रुप आहे. मित्रांनो ग्रुप हा फार महत्त्वाचा असतो. आता फिक्स असेट हा एक ग्रुप आहे, पण कधी कधी आपल्याला असं वाटतं की कम्प्युटर हा पण एक ग्रुप आहे आणि त्या कम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या टाईपचे कम्प्युटर आहेत. काही हाय रिझोल्युशन आहे, काही लो रिझोल्युशन. तर कम्प्युटर हा तुम्ही एक सबग्रुप बनवू शकता आणि त्याच्या सबग्रुपच्या अंडर नवीन नवीन लेजर क्रिएट करू शकता. ओके, तर हे झालं सिंगल ग्रुप आणि मल्टिपल ग्रुप. मित्रांनो आता मी तुम्हाला मास्टर सेटअप समजवणार. नेक्स्ट लेक्चरमध्ये क्वेश्चनर्स घेणार आहे आणि त्या क्वेश्चनर्स आपल्याला त्याचं प्रॅक्टिकल एक्सरसाइज टॅली सॉफ्टवेअरमध्ये करायचं आहे आणि समजून घ्यायचं की बाबा हे कसं करायचं. नेक्स्ट आहे लेजर. लेजरमध्ये पण त्यांनी तेच ऑप्शन दिले आहेत, क्रिएट, डिस्प्ले, अल्टर, क्रिएट, डिस्प्ले, अल्टर आणि क्रेडिट लिमिट. बस हे जे ऑप्शन तेच मी सांगतोय, स्क्रीनवर बघा. क्रिएट, डिस्प्ले, अल्टर लेजर्समध्ये आणि वॉचर टाईप्समध्ये मध्ये. मित्रांनो वॉचर्स टाईप्स सॉरी आपलं कुठे होतं, हां क्रेडिट लिमिटमध्ये. पहिला आधी वॉचर टाईप सांगतो तुम्हाला. वाउचर टाईप मित्रांनो टॅलीमध्ये काही फिक्स वाउचर मी ऑलरेडी सांगितलेले आहेत. पेमेंट वाउचर आहे, रिसिप्ट वाउचर आहे. पण समजा तुम्हाला पेमेंट वाउचरमध्ये 2 प्रकार करायचे आहेत. एक कॅश पेमेंट वाउचर एक करायचं आहे, बँक पेमेंट एक वाउचर करायचं आहे. तर ह्या ऑप्शनमध्ये करू शकता, म्हणजे इकडनं. क्लिअर? वाउचर टाईपमध्ये तुम्ही वाउचर क्रिएट करू शकता. ते तुम्हाला मी प्रॅक्टिकल एक्सरसाइज दाखवणार की कसे क्रिएट करायचे. ओके, आता एक एक ग्रुप. आता इथे तुम्हाला आता एक प्रॅक्टिकल दाखवतो की बाबा टॅलीमध्ये बघा बाय डिफॉल्ट एवढे ग्रुप आहेत. ओके, हे तुम्हाला पहिला समजायला लागतील की बँक अकाउंट ग्रुप कुठे येतो, बँक OCC कुठे येतो. हे अकाउंटिंग कॉन्सेप्ट तुम्हाला स्वतःहून समजायला लागतील आणि तरच तुम्हाला टॅलीचे
हे जे ग्रुप्स आहे ना तुम्ही प्रॉपर सिलेक्ट करून अपडेट करू शकता. तर चुकीचं केलं तर चुकीचं येईल, म्हणून एकदा तुम्ही प्रॅक्टिस करा की बाबा हे कुठे, केव्हा आणि कधी येतं. क्लिअर. लेजर्समध्ये पण ते आपल्याला सिलेक्शन प्रॉपर घ्यायचं. हां, क्रेडिट लिमिट मी तुम्हाला सांगतो की बाबा डेटर्स अँड क्रेडिटरमध्ये आपल्याला क्रेडिट लिमिट ठेवतो. क्रेडिट लिमिट म्हणजे एखाद्या व्यक्तीवर किती बिझनेसची ट्रान्झॅक्शन करायची. डेटर्स बरोबर तुम्हाला सपोज एक एक्झाम्पल आहे की बाबा मिस्टर वाय आहे, त्याच्यावर तुम्हाला मॅक्झिमम 50,000ची ट्रान्झॅक्शन करायची आहे. आणि दुसरा आहे डेटर एक्स, त्याच्यावर 1.5 लाखाची ट्रान्झॅक्शन करायचे, पण त्याला मॅक्झिमम 45 डेजच द्यायचं की 45 दिवसाच्या आतच त्याला आपल्याला पैसे त्यांनी आपल्याला दिले पाहिजे. 45 वर्षाच्या वरती त्याला ग्रेस पिरियड द्यायचा नाही. ग्रेस 45 दिवस संपले, आपल्या टॅलीच्या रिपोर्टमध्ये लगेच रिपोर्ट आहे ना, अरे बाबा ते 45 दिवस संपलेत, ह्या पार्टीने अजून पैसे दिले नाही. ओके. तो ग्रेस पिरियड आणि ट्रान्झॅक्शन लिमिट म्हणजे जर तुम्ही बिलिंग जास्त केले सर, म्हणजे इथे किती 1.5 लाखाचं, पण तुम्ही 2 लाखाचं एक मोठं वाउचर सेलचं बुक करतात, लगेच टॅली पॉपअप मेसेज दाखवून, अरे बाबा तुमचं क्रेडिट लिमिट 1.5 लाखाचं आहे, 2 लाखाचं कसं वाउचर तुम्ही बुक करता, हे टॅली तुम्हाला शो करेल. ओके. तर मित्रांनो, पहिला ग्रुपचं मी सांगितलं की सिंगल ग्रुप करायचं आहे का मल्टिपल ग्रुप करायचं आहे, हे टॅलीमध्ये फॅसिलिटीज दिले. ग्रुप का क्रिएट करतात ते तुम्हाला सांगितलं की बा प्रेझेंटेशन व्यवस्थित दिसतं. आता म्हणजे बघा, आता इथे दाखवतो डिस्प्ले, ट्रायल बॅलन्स. आता हा फिक्स असेट हा ग्रुप आहे आणि कम्प्युटर गुड्स हा सब ग्रुप. आणि मित्रांनो बघा, इटॅलिक जे असतं ना, म्हणजे इटॅलिक म्हणजे वेगळ्या स्टाईलमध्ये, हे बघा कम्प्युटर आहे, हे लेजर आहेत, आणि हा तुमचा कम्प्युटर गुड सब ग्रुप आहे, आणि हा तुमचा मेन ग्रुप आहे. इथे पण बघा, सन्ड्री क्रेडिटर हा तुमचा मेन ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये हे लेजर आहे. ओके, सॉरी, हा बघा करंट लायबिलिटी हा मेन ग्रुप आहे, हा सब ग्रुप आहे सन्ड्री क्रेडिटर्स, आणि ABC हे तुमचे लेजर आहे. क्लिअर. तर हे ग्रुप आणि लेजर फार महत्त्वाचं आहे समजण्यासाठी. जेव्हा ट्रायल बॅलन्स तुम्ही करता, जे इटॅलिक असतं ना ते शेवटचं असतं. आता बघा, आता जेव्हा आपण ट्रायल बॅलन्स ओपन केला तर बघा अशी स्क्रीन आली, मग F12 करून मला ओपनिंग बॅलन्स, ट्रान्झॅक्शन हे मला स्क्रीनवर पाहिजे, तर ही स्क्रीन अशी आली. मी ऑल्ट F1 केलं, पण जरी माझं सन्ड्री क्रेडिटर एक्सपांड झालं का नाही, तर मला शिफ्ट करून एंटर करायला लागलं, तेव्हा मला त्यातले मध्ये कुठचे लेजर आहेत हे मला दिसले. क्लिअर. हे माझं झालं अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये ग्रुप आणि लेजर्स. मित्रांनो, आता महत्त्वाचे जे आहे कॉस्ट कॅटेगरी आणि कॉस्ट सेंटर. मित्रांनो, कॉस्ट कॅटेगरी आणि कॉस्ट सेंटर का ठेवण्यात आले माहिती आहे? आता तुमच्या ब्रांचेस भरपूर आहेत, तुम्हाला सर्व ब्रांचेसचे टेलिफोन एक्सपेन्सेस आहेत, सर्व ब्रांचेसचे मोबाईल एक्सपेन्सेस आहेत. पण जेव्हा तुम्ही सेंट्रलाइज अकाउंटिंग करत असाल, म्हणजे तुमचं टॅलीची अकाउंटिंग जर बॉम्बेमधनं होत असेल, तर अशावेळी तुम्हाला हे जे ब्रांचेस आहे ना, हे तुम्हाला कॉस्ट सेंटर म्हणून क्रिएट करायला लागतील. आणि जेव्हा तुम्ही मोबाईल एक्सपेन्सेसची एंट्री बुक कराल, त्यावेळी तो टॅली सॉफ्टवेअर तुम्हाला विचारेल लोकेशन वाईज मोबाईल बिल अमाऊंट सांगा, तर तशी ती टॅलीमध्ये आपल्याला फीड करायची, मग आपल्याला त्याचे डिटेल्स मिळतील. ओके. तर कॉस्ट कॅटेगरी तुम्हाला एक दाखवतो, ऑलरेडी जी केलेली आहे की ब्रांच, हे मी एक कॉस्ट कॅटेगरी केलेली आहे. मोबाईल एक मी कॉस्ट कॅटेगरी क्रिएट केलेली आहे. आणि त्यामध्ये आता सेंटर, आता कॉस्ट सेंटरमध्ये मी काय केलं, हा मोबाईल नंबर बघा, ते मोबाईल नंबर मी कशामध्ये घेतले, आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवते. कॉस्ट कॅटेगरी, आता एक कॉस्ट कॅटेगरी क्रिएट. आता मी एक आता माझी ह्याला ब्रांच आहे कुठे, आंध्र प्रदेशमध्ये, तर मी ते आंध्र प्रदेश लिहितो. आंध्र प्रदेश अलोकेट रेव्हेन्यू आयटम, यस एक केले. ओके. आता त्यामध्ये मी एक कॉस्ट सेंटर क्रिएट करतो की बाबा आंध्र प्रदेशमध्ये एक सिटी, एक छोटी सिटी आहे वेल्लूर म्हणून, समजा वेल्लूर, तर मी इथे क्रिएट करणार, आंध्र प्रदेश घेणार आणि वेल्लूर. ओके. तर जेव्हा मी टॅलीमध्ये एक्सपेन्सची एंट्री मारणार ना, तेव्हा मला तो विचारणार की बाबा इथे काय बुक करायचं आहे का कॉस्ट सेंटरमध्ये, तेव्हा आपण बुक करायचं. क्लिअर. तर हे झालं कॉस्ट सेंटरचं. क्रेडिट लिमिटचं तुम्हाला मी सांगितलं आता. ओके. आता तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल पण दाखवतो ग्रुपचं, म्हणजे तुम्हाला समजेल. पण क्रिएट ग्रुप, आता इथे ऑलरेडी
कुठची कंपनी आहे एक मिनिट, आपले शॅट कंपनी नवीन जी कंपनी केली आहे ना त्यामध्ये आपण करूया ABCD. ओके, इथे आपण आता एक ग्रुप क्रिएट करतोय कम्प्युटर फिक्स असेट से लेकर व्हिज्युअलायझर सब लेजर. यस 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 है ना. ग्रुप क्रिएट झाला. आता लेजर, लेजरमध्ये कम्प्युटर हाय रेझोल्युशन ओपन होत आहे आणि ते मी कम्प्युटर सिलेक्ट करतो. झाला. डेटावर बघा हे स्क्रीनवर दाखवलेलं आहे. ओके, आणि एक आता मी एंट्री जर बुक केली समजा एक अकाउंटिंग एंट्री, आता हां आता लेजर मला एक बनवायचं आहे. काय लेजर बनवायचं, सॉरी पुढचं कम्प्युटर हाय रेझोल्युशन आहे. अजून एक लेजर बनवतो, लॅपटॉप कम्प्युटर केली. ओके, आता मी अकाउंटिंग एंट्री एक बुक करतो, अकाउंटिंग वाउचर. आता मी पेमेंट वाउचर घेणार. आता लॅपटॉप खरेदी केला आहे हे बघा, हे दाखवतो. आता ही मला स्क्रीनवरचं आउटपुट पाहिजे स्क्रीनवर. काय कॉस्ट आहे 25 ला, तर मी इथे लिहिणार परचेस वाउचर आहे ना, जर्नलमध्ये घेणार लॅपटॉप 25,000. पार्टीचं नाव ABC क्रिएटर, कंट्री क्रिएटर्स मी इन्सर्ट करणार. बिल बाय बिल येस, आणि पार्टीचे डिटेल टाकणे फार महत्त्वाचे आहे. आणि डिटेल्स अमाऊंट, न्यू रेफरन्स, बिल नंबर जो काय आहे तो, बिंग परचेस ऑफ लॅपटॉप, परचेस ऑफ लॅपटॉप. क्लिअर. आता मला टॅलीमध्ये इथे प्रेझेंटेशन बघायचं आहे. डिस्प्ले ट्रायल बॅलन्स बघा आला. क्लोजिंग येते, हे माझं प्रेझेंटेशन आलं. फक्त मला क्लोजिंग पाहिजे, ॲक्टिवेट करायचं आहे मला, ओपनिंग नको आहे. आलं प्रेझेंटेशन बघा. फिक्स असेट हा माझा मेन ग्रुप आहे, कम्प्युटर हा माझा सब ग्रुप आहे, लॅपटॉप आहे, हे लेजर आहे. ओके, त्यानंतर आता पुढे कॉस्ट सेंटरचं, कॉस्ट कॅटेगरीचं तुम्हाला मी सांगितलं. आंध्र प्रदेशचं एक्झाम्पल क्रिएट करून दिलं. कॉस्ट सेंटर का गरज असते ते पण मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला सेंटर वाईज कॉस्ट पाहिजे असते तेव्हा. बजेट मित्रांनो, बजेट फार महत्त्वाचं आहे की बजेट कशासाठी असतो, बजेटमध्ये काय फायदे असतात. मित्रांनो, आपल्या घरी पण बजेट असतो की बाबा आपली सॅलरी किती आहे, आपलं घर खर्च किती आहे, मुलांच्या शाळेचा खर्च किती आहे, आपल्या घरचं भाडं किती आहे, हा हे सर्व बजेट ठरवलेलं जातं. तसंच कंपन्यांनी पण आपलं बजेट ठरवलेलं आहे की बाबा किती पैसे लागणार आहेत. म्हणून ते ना अगोदर वर्षाच्या अगोदरच पूर्ण बजेटिंग करतात आणि सेटअप तसं करून ठेवतात. आणि समजा बजेट एक्सीड झाला तर एक्सप्लेनेशन मागतात डिपार्टमेंट अंडर, काय कशामुळे खर्च वाढला, 1,00,000चं बजेट आहे तुला, 1,10,000 कसं झालं, मग तो 10,000चं एक्सप्लेनेशन देणार त्याला की बाबा असं असं क्रायसिस झाले त्यामुळे असा प्रॉब्लेम झाला. मग तेव्हा मॅनेजमेंटला वाटलं की येस व्हॅलिड रिझन आहे तर ते अप्रूव्ह करतात. अदरवाईज ते पेनल्टी म्हणजे काही काही इंटरनल रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे जे काय ॲक्शन त्याने घेते ते घेऊ शकतात. ओके, हे झालं. तर कॉस्ट सेंटर सॉरी बजेटचं आता झालं. ओके, आता आता मी प्रॅक्टिकली कंपनी ओपन करून दाखवतो. आता इथे आपल्याला ब्रांच आणि मोबाईल ही कॉस्ट कॅटेगरी क्रिएट करायचे. तर मी इथे अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये हां आता इथे कॉस्ट सेंटर ॲक्टिवेट करायचे. ॲफिलियनमध्ये जायचं, अकाउंटिंग फीचर्समध्ये, आणि इथे मी कॉस्ट सेंटर मी ॲक्टिवेट करतो. कंट्रोल ए, मोर दॅन कॉस्ट कॅटेगरी येस, हे दोन मी ऑप्शन ॲक्टिवेट करतो आणि कंट्रोल ए केलं. झालं. अकाउंट इन्फॉर्मेशन कॉस्ट कॅटेगरी, आणि काय सांगितलं आहे ब्रांच ही माझी कॅटेगरी क्रिएट सांगितलं तर मी ते ब्रांच क्रिएट करतो. रेव्हेन्यू आयटम येस, रेव्हेन्यू आयटम. फक्त दुसरी आहे मोबाईल, मोबाईल मोबाईल झाली. ओके, आपल्याला बघायचं तर बघू शकतो. ते ब्रांच मोबाईल या दोन कॅटेगरी झाल्या. ओके, आता कॉस्ट सेंटरमध्ये हे आपल्याला
5 हे करायचे आहेत ब्रांचमध्ये. ह्या 3 ब्रांच टाकायच्या. मोबाईल नंबरमध्ये हे 2 मोबाईल नंबर टाकायचे. ओके, तर हे कॉस्ट सेंटरमध्ये जाऊन मी इन्सर्ट करतो. कॉस्ट सेंटर मल्टिपल घेऊ शकतो, येस मल्टिपल घेऊ शकतो. ओके, ऑल आयटम. पहिला काय ब्रांच, मी ते घेतो ब्रांच. कॉस्ट सेंटर गोवा, गोवा प्रायमरी. दुसरं काय ब्रांच राजापूर, ब्रांच राजापूर प्रायमरी. त्यानंतर ब्रांच कणकवली, कणकवली. त्यानंतर मी मोबाईल नंबर घेतो. मोबाईल नंबर काय मोबाईल 9715 मोबाईल 9825152225. झालं क्लिअर. बस झाले क्रिएट. बरोबर झालं. तर आता हे आपण कॉस्ट सेंटर क्रिएट केलं. आता टॅलीमध्ये मी एक अकाउंटिंग एंट्री तुमच्यासाठी एक बुक करतोय, हे तुम्हाला समजेल की बाबा कॉस्ट सेंटरची अकाउंटिंग कशी होते. आता इथे मी पुढचं वाउचर एक सिलेक्ट करतो, पेमेंट वाउचर. मित्रांनो याच्यामध्ये सध्या कॅश बॅलन्स काही नाही, तर इथे एक तो मेसेज पॉपअप होईल. हां, तो आपल्याला फॉर द टायमिंग इग्नोर करायचा आहे. आता काय मोबाईल एक्सपेन्सेस काय केलं मी, ऑल्ट सी केलं, लेजर क्रिएट करतोय. मोबाईल एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, कॉस्ट सेंटर यस. ओके, किती आहे मोबाईल एक्सपेन्सेस 15,000, तर मी इथे टाकतो 15,000 बघा आल्या स्क्रीनवर. कॉस्ट कॅटेगरी आणि कॉस्ट सेंटर विचारणार. तर माझी ब्रांच आहे, तर मी इथे ब्रांच सांगतोय. आणि त्यांनी काय सांगितलं आहे की राजापूरमध्ये 2,000, तर राजापूरमध्ये 2,000. नंतर सांगितलं कणकवली 4,000, कणकवली 4,000. आणि नंतर सांगितलं गोवा 9,000, गोवा 9,000. खरा इंटरेस्ट सेव्ह झाली. ओके, परत त्यांनी काय सांगितलं की बाबा अजून एक मोबाईलमध्ये आहेत खर्च किती 15,000 आहे. आणि त्यांनी सांगितलं कॉस्ट कॅटेगरी मोबाईल म्हणून घ्या, आणि मी मोबाईल कॉस्ट कॅटेगरी घेतोय. मोबाईल नंबर पण दिलेत त्यांनी 97, ऑलरेडी आपण जो अपडेट केला आहे 7,500 रुपये बिल आहे. आणि दुसरा मोबाईल नंबर आहे 9898 7,000. आणि इथे मी कॅश वाउचर सिलेक्ट करतोय. मित्रांनो इथे एक रेड कलर येत आहे. जेव्हा निगेटिव्ह कॅश बॅलन्स येतं ना, तर टॅली तुम्हाला एक पॉपअप करतो की बाबा तुम्ही निगेटिव्ह कॅश बॅलन्समध्ये एंट्री करताय. हां, आणि तो मेसेज पण येणार 30,000. बस आला मेसेज निगेटिव्ह कॅश बॅलन्स. आता फॉर द टाइम बिंग मी एंट्री करतोय. बघा एक्सपेन्सेस बुक फॉर द मंथ ऑफ एप्रिल 2020. हा, हे झालं आपलं कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट कॅटेगरी. आता बजेट्स कसं क्रिएट करायचं. आता इथे बजेट्स नाही आहे, तर ॲफिलियनमध्ये जाऊन ते फीचर्स ऑन करायचं. अकाउंटिंग फीचर्समध्ये बजेट्स हा इथे बघा अकाउंटिंग फीचरमध्ये येस केलं. मला बजेट्स ॲक्टिवेट करायचे, तर मी अकाउंट इन्फॉर्मेशन जातो, बजेट्स क्रिएट करतोय. क्रिएट पुढचा बजेट कॉर्पोरेट बजेटचं इम्पॉर्टन्स मी तुम्हाला सांगितलं की कशासाठी असतं. पुढचा कालावधी 1 एप्रिल 2020 ते 31 मे 2020 हा माझा कॉर्पोरेटचा बजेट असेल. ग्रुपसाठी नाही, फक्त लेजरसाठी एक्सपेन्सेस. पण कुठचे, तर मी मोबाईलला टाकतोय, मोबाईल एक्सपेन्सला लिमिट टाकतोय. कॉस्ट सेंटर मी कणकवली, समजा कणकवली ब्रांचला मी लिमिट टाकतोय. आणि ऑन नेट ट्रान्झॅक्शन म्हणजे जो क्लोजिंग बॅलन्स आहे त्याला. आणि अमाऊंटचं लिमिट टाकतोय 1,25,000. हा तुम्हाला त्या ब्रांचला बजेट फिक्स केलं, याच्यावरती खर्च नाही केला. समजा खर्च गेला तरी पण तो टॅली पॉपअप करतो. झालं, हे झालं बजेट. क्लिअर मित्रांनो. मी इथे मेसेज तुम्हाला ठेवला आहे, प्लीज स्टडी मास्टर सेटअप, प्लीज डू प्रॅक्टिस इन टॅली सोडा. मित्रांनो प्रॅक्टिस केली ना तर तुमचाच फायदा होईल. आता त्यानंतर आहे कुठचे आहेत
सिनारिओ आणि करन्सी. सिनारिओ एवढा इम्पॉर्टंट नाही, करन्सी फार महत्त्वाचा आहे. तर तो ॲक्टिवेट कसा करायचा, F11मध्ये जायचं आणि इथे करन्सीचं ऑप्शन इनेबल मल्टी करन्सी, म्हणजे तुमची जर करन्सी मल्टिपल असेल, म्हणजे USDमध्ये असेल, तुम्ही एक्सपोर्ट करत असाल, ओके, तर टॅलीने ही फॅसिलिटी दिलेली आहे करन्सी क्रिएट करण्यासाठी. तर इथे तुम्ही करन्सी क्रिएट करू शकता, USD करू शकता, ओके. आणि जे काही डिटेल्स टॅली जो मागेल ते तुम्हाला द्यायला लागतील. ओके, आता इथे मी तुम्हाला कंपॅरिझन, आता एक कुठचं आहे, मेन मेनू मास्टर इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन. मित्रांनो, हा लेक्चर आहे ना, मी हा नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. कारण आता तुम्ही फक्त जो अकाउंट इन्फॉर्मेशन मेनू आहे ना, त्याची प्रॅक्टिस करा, समजून घ्या. अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये मी काय काय शिकवलं आहे. ग्रुप आहे, लेजर आहे, कॉस्ट सेंटर आहे, कॉस्ट कॅटेगरी आहे, बजेट आहे, ओके. हे हे तुम्हाला आज शिकवलं आहे, तर त्याची तुम्ही एकदा प्रॅक्टिस करा. हां, जो इन्व्हेंटरीचा आहे ना, तुम्ही नेक्स्ट लेक्चरला घेतो, ओके. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच आहे. आणि मला अशी आशा वाटते की तुम्हाला हा लेक्चर समजला असेल. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्रेस दी बेल आयकॉन अँड सबस्क्राईब माय चॅनल, ओके. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया आणि नवीन नवीन जे शॉर्टकट्स आहेत, काही अजून टॅलीमध्ये वेगवेगळे फायदे आहेत आपल्याला, ते आपल्याला तुम्हाला मी समजेल. आता मी एवढं फास्ट काय जात नाही पुढे, कारण काय होईल, मग तुम्हाला प्रॅक्टिसला तेवढा वेळ नाही मिळणार आणि तेवढा वेळ फुकट जाईल, ओके. चला, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.